आपने कौन से प्रभाग से फॉर्म भरा है और कौन से पक्ष के लिए भरा है? मी प्रभाग क्रमांक 16 मधून MIM पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे आणि आमचे तिन्ही उमेदवार व्हॅलिड झालेत. फक्त एक उमेदवार आमचा इनव्हॅलिड झालेला आहे कारण त्यांनी सही केली नव्हती. तर आता आम्ही एकाला पुरस्कृत करणार आहोत. तर त्या पद्धतीचं आमचं काम चालू आहे. आपले जे प्रभागातले कामं आहेत ती कशा पद्धतीने याच्या पुढे करणार तुम्ही निवडून आले? मी माझ्या प्रभागातली कामं मागच्या 10 वर्षात सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. परंतु काही कामं राहिलेली असतील ती नक्कीच यापुढे पूर्ण करू. आणि आता जो नवीन प्रभाग आला आहे त्याच्यामध्ये मला खूप या ठिकाणी चॅलेंज आहेत. त्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजच्या समस्या आहेत. तर या सगळ्या पूर्ण करणार आहेत आणि हायटेक माझा प्रभाग मी करणार आहे. त्या पद्धतीचं प्लॅनिंग चालू आहे. महिलांसाठी असं विशेष काय करणार आहे जे अजूनपर्यंत झालेलं नाही आपल्या प्रभागात? महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रभागातील महिला या सर्व स्लम एरियातील आहेत. तर त्यांना महत्त्वाचं रोजगार खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून देऊ. आणि तसे प्लॅनिंग माझे यापूर्वी झालेत. मी सगळ्यांना शिलाई मशीन या ठिकाणी मी 175 शिलाई मशीन आम्ही वाटप करून महिलांना रोजगार दिलेले. तर आता पुन्हा तसा आमचा प्लॅनिंग आहे. एक मोठं युनिट त्या ठिकाणी उभं करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार. मॅडम, आपल्याला डायरेक्ट आल्याला एबी फॉर्म भेटलं. पहिले तुम्ही काँग्रेसमध्ये असता तेव्हापासूनच तुम्ही एमआयएमच्या संपर्कात होता का? MIMच्या संपर्कात मी नव्हते. मी इंटरव्ह्यूसाठी काँग्रेसच्या जेवढ्या रूल्स आहेत, जेवढे रेग्युलेशन्स आहेत त्या पूर्ण फॉलो केलेले. मी इंटरव्ह्यूपर्यंत काँग्रेसकडे गेले. परंतु मला अशी माहिती मिळाली की माझा एबी फॉर्म देणार नाहीत ते. माझी इकडे उमेदवारी जाहीर केली पण इकडे एबी फॉर्म मला दिला गेला नसता कारण त्यांनी दुसऱ्यांना ऑलरेडी त्या ठिकाणी तयारी केलेली आणि ते लोक फिरत पण होते प्रभागात. तर ही मला कुणकुण लागलेली होती. तर त्या पद्धतीत जसं दिलीप माने साहेबांचं झालं तर त्या पद्धतीचं मला माझ्या बाबतीत घडणार होतं आणि माझा फॉर्म हा अपक्ष झाला असता. ते वेळीच मी अलर्ट झाले म्हणून मी बरं झालं. तर त्या ठिकाणी मी लगेच MIM पक्षात प्रवेश केला. मॅडम, आजपर्यंत आपण आपल्या प्रभागामध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून आपण फिरत होता. आज आपण पक्ष बदललेला आहे, तर जनता तुम्हाला कशा प्रकारे स्वीकारेल? जनता ही माणसाला, व्यक्तीला महत्व आहे. त्या ठिकाणी पक्षाला महत्व नाहीये किंवा चिन्हाला पक्षाला त्या ठिकाणी हे नाहीये. या ठिकाणी माझा चेहरा जो आहे सेक्युलर आहे आणि मी सेक्युलर म्हणूनच मला हिंदू मुस्लिम सर्वजण मदत करतील आणि त्या ठिकाणी निवडून देतील. कारण त्यांचाच आग्रह होता जर तुमच्यावर असा अन्याय होत असेल तर तुम्ही दुसऱ्या पक्षात जा, असं मी लोकांच्या त्या ठिकाणी रिव्ह्यूज घेतल्या आणि त्यानंतरच मी प्रवेश केलेला आहे. प्रणिती शिंदे यांच्यासोबत तुम्ही एवढे वर्ष काम केले, एवढे एकनिष्ठेने काम केले. तुम्ही MIM पक्षामध्ये गेल्यावर त्यांचा फोन वगैरे किंवा पक्षाकडून काही कॉल वगैरे आला होता का तुम्हाला मनधरणीसाठी? मी त्यांच्यावर खूप निष्ठा दाखवली, खूप निष्ठेने त्यांच्यासोबत काम करत होते. परंतु त्यांची जेवढी निष्ठा माझ्यासोबत पाहिजे होती तेवढी त्यांची मला मिळाली नाही. त्यांची जी इनसिक्युरिटी होती, माझ्याबद्दल त्यांची जी आशंका होती ते कायम होतीच. आणि मी जे काम करत होते पक्षामध्ये त्याला कधीही त्यांनी व्हॅल्यू दिलेली नाहीये किंवा त्यांनी मला जे वाव द्यायचा होता किंवा मला जे त्यांची जी आश्वासनं होती की तुम्हाला स्टँडिंग देऊ, तुम्हाला महिला अध्यक्ष करू, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या कुठे ते निग्लेक्ट करत होते माझ्या प्रत्येक गोष्टीला. तर हे माझ्या पक्षामध्ये होत होतं. त्यासाठी मी माझा पक्ष सोडलेला आहे. मॅडम, असं म्हटलं जातं की विरोधकांकडून एमआयएम हा फक्त मतं कापतो आणि त्यामुळे भाजपा येतं, असं म्हटलं जातं. यावर आपण काय सांगाल? हे चुकीचं आहे. आपण सगळे MIM ला भाजपची बी टीम म्हणताय, पण आता राष्ट्रवादी काय करते? राष्ट्रवादी तर भाजपची फुल टू फुल बी टीम आहे. तर आपण बघतो की महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे आणि त्या ठिकाणी सगळे तिन्ही एकत्रित आहेत आणि फक्त तुम्ही महापालिकेला वेगळं लढताय आणि त्या ठिकाणी पुन्हा एक होत आहे. तर राष्ट्रवादी ही बी टीम आहे आणि तसं काही नाही. बॅरिस्टर असदुद्दीन साहेब हे सेक्युलर आहे. त्यांनी किती हिंदू समाजातील लोकांना त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी जाहीर केली. आपण बघता की औरंगाबादमध्ये काकडे म्हणून खूप फेमस त्या ठिकाणी चेहरा आहे आणि त्यांना देखील त्यांनी उमेदवारी दिली. तर फक्त आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर साहेब हे सगळे जाती धर्माला घेऊन जाणारे लोक आहेत. त्यामुळे मी त्यांचे सेक्युलर चेहरा बघून मी MIM मध्ये गेले. मॅडम, आपण इतक्या वर्ष झालं आपल्या प्रभागामध्ये काँग्रेसच्या एक नेत्या म्हणून निवडणूक लढत आहात. तिथं आता आपल्या प्रभागामध्ये अशी एक छाप पडलेली आहे की तिथे फक्त ना काँग्रेसचा हातच चालतो. यंदा तिथं काय चालणार? म्हणजे MIMचा पक्ष चालणार का आपला काँग्रेसचा हात चालणार? नाही, त्या ठिकाणी आम्ही जे सांगेल ते होईल. त्या ठिकाणी पतंगच चालेल आणि लोक पक्षाला आणि चिन्हाला महत्व नाही पण व्यक्तीला महत्व आहे आणि मला बघून नक्कीच लोक मदत करतील. आपण नागरिकांना काय संदेश द्यायचा? माझ्या सर्व प्रभागातील नागरिकांना सांगू इच्छिते की माझ्या बाबतीत जे घडलं, मला काँग्रेसकडून जी
वागणूक दिली गेली आणि त्या ठिकाणी मला वेळोवेळी माझ्या बाबतीत अविश्वास दाखवण्यात आला. त्यामुळे मी हा घेतलेला डिसिजन हा फक्त माझ्यासाठी नाही पण लोकांसाठी पण आहे आणि मला माझी सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मी हा पक्ष बदललाय. पण तुम्ही पक्ष जरी बदलला तरी मी व्यक्ती तीच आहे आणि तुमच्यासाठी मी रात्रदिवस मेहनत करेन, काम करेन आणि तुम्ही मला सहकार्य करावे.